आनंदवन एक आरसा. लेखिका मंजिरी धामणकर. आनंदवन खूप ऐकलं होतं नाव. उदंड आदरही होता मनात. महर्षी बाबा आमटे, कुष्ठरोग्यांसाठी अवतरलेले देवदूत अशी प्रतिमाही मनात होती. पण अगदी प्रामाणिकपणे सांगते, आपण कधीतरी तिथे जावं असा विचार चुकून सुद्धा मनात आला नव्हता. कारण तिथे पु ल, वसंतराव, कुमार गंधर्व, कुसुमाग्रज असे दिग्गज जातात हे ऐकलं होतं. माझ्यासारख्या सामान्य बाईचं तिथे काय काम? सगळं आवाक्या बाहेरचंच वाटायचं. पण सौ चित्रलेखा पुरंदरे यांनी त्यांचं विकास आनंदवनाचा हे पुस्तक वाचायला दिलं. मग मात्र मी झपाटल्यासारखी झाले. चिन्मय पाटसकर आणि मी त्या पुस्तकाच्या जाहीर अभिवाचनाचे कार्यक्रम करू लागलो. तरी सुद्धा माझा प्रत्यक्ष आनंदवनाशी संबंध येईल अशी कल्पना सुद्धा नव्हती. ही संधी चालून आली युनिव्हर्सिटी विमेन्स असोसिएशनमुळे. मी त्या वर्षी UWAच्या प्रोग्राम कमिटीची सहसमन्वयक होते. फंड रेझिंगसाठी कोणता कार्यक्रम घ्यावा अशी चर्चा चालू असताना विकास आनंदवनाचा या पुस्तकातलं एक वाक्य मनात चमकून गेलं. आनंदवनातल्या अंध, अपंग, मूकबधिर शालेय आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचा वाद्यवृंद स्वरानंदवन डॉक्टर विकास आमटे यांच्या प्रेरणेने प्रयत्नांती उभा राहिलाय. त्यांनाच बोलवलं तर? UWAच्या पदाधिकाऱ्यांनाही ती कल्पना आवडली आणि मी आयुष्यात प्रथमच आनंदवनाचा फोन फिरवला. डॉक्टर विकासशी बोलले. मनावर प्रचंड दडपण. इतका मोठा आंतरराष्ट्रीय कीर्तीचा माणूस कसा बोलेल, काय म्हणेल? पण प्रत्यक्षात मात्र अत्यंत अनौपचारिक गप्पा झाल्या. जुनी ओळख असावी इतक्या आपुलकीने बोलले. कार्यक्रम 5 डिसेंबर 2004 रोजी पुण्यात ठरला, झाला सुद्धा. डॉक्टर विकास आणि डॉक्टर सौ भारतीताईंची या निमित्ताने ओळख झाली. दोघांचंही निगर्वी सात्विक व्यक्तिमत्व, समर्पण भाव, झपाटून काम करण्याची वृत्ती, अन्यायाबद्दलची चीड आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे संपूर्ण आयुष्य हेच एक व्रताचरण असतानाही दररोज सरकारी अथवा अन्य अडथळ्यांना तोंड देत काम करावं लागत असतानाही स्वभावात वृक्षपणा येऊ न देता जपलेली रसिकता. यामुळे मी अत्यंत प्रभावित झाले. स्वरानंदवन वाद्यवृंदातले गायक, वादक, नर्तक बघून तर माझ्यासारख्या अव्याहत बडबडणारीची सुद्धा वाचा बसली. आनंदवनात जायचंच हा निर्धार झाला आणि लगेच संधीही चालून आली. माझ्या मुलीची, जान्हवीची जर्मन एक्सचेंज पार्टनर मेलिना येणार होती आणि तिला घेऊन 31 डिसेंबरच्या निमित्ताने कुठेतरी जायचं होतं. म्हटलं, साक्षात आनंदाचं वन आपल्याला साथ घालतंय, त्याला प्रतिसाद न देण्या इतके नतद्रष्ट आपण नक्कीच नाही. मी, जान्हवी, मेलिना आणि आमची समविचारी मित्रमंडळी असे आनंदयात्री 30 डिसेंबरला संध्याकाळी पाखरं घरी परतायच्या गोरज मुहूर्तावर आनंदवनी दाखल झालो. आणि त्या क्षणीच आनंदवनाने आम्हाला आपलं म्हटलं. आम्ही अगदी निश्चिंत, निवांत होऊन गेलो, अगदी माहेर वाशिणीसारखे. गाडीतून उतरतो तर समोर साक्षात बाबा आणि साधनाताई संध्याकाळची फेरी संपवून येताना दिसले. आनंदवनात आल्याबरोबर पहिली भेट बाबा आणि साधनाताईंची व्हावी. पुलंच्या भाषेत सांगायचं तर पहिलीची परीक्षा द्यायला आलेल्या विद्यार्थ्याला एकदम MA ची डिग्री. आमच्या सगळ्यांच्याच कुंडलीतले सगळे शुभग्रह एकदम कामाला लागले असावेत. कारण शपथेवर सांगते, आनंदवनातला प्रत्येक क्षण गेलेल्या क्षणाच्या आनंदावर मात करणारा होता. गेल्यापासूनच आमचा ताबा स्वतःला आनंदवनातला नारायण म्हणवणाऱ्या गोष्टी वेल्हाळ साठे काकांनी घेतला. म्हणाले, आनंदवनात 2 शिक्षा भोगाव्या लागतात. एक म्हणजे सकाळ संध्याकाळ बाबांबरोबर चालणं आणि माझी बडबड ऐकणं. खरंच सांगते, या दोन्ही शिक्षा भोगायला मिळाव्यात म्हणून कोणताही गुन्हा करायला मी तयार आहे. चहा घेऊन बाहेर जातो तेवढ्यात भारती बहिणी भेटल्या. डॉक्टर विकास नागपूरला गेले होते आणि कहर म्हणजे आम्ही पुण्याहून निघायच्या आधी त्यांनी स्वतः मला फोन करून दिलगिरी व्यक्त केली होती की तुमचं स्वागत करायला मी नसेन. 4 चौघांसारखं जगणाऱ्या, केवळ कुतूहल म्हणून आनंदवनात जाणाऱ्या आमच्यासारख्या 4 सामान्य माणसांची
इतकी दखल त्यांनी का घ्यावी हे मला आजतागायत न सुटलेलं कोड आहे. त्यांच्यातल्या असामान्यत्वाचा नंतरही आम्हाला ठायी ठायी प्रत्यय येत गेला. असंख्य पक्ष्यांच्या गृहप्रवेशाच्या जल्लोषात अत्यंत सुंदर फुला पानांनी वृक्षराजीने नटलेल्या विस्तीर्ण अंगणात आम्ही किती वेळ बसलो कोण जाणे. अतिशय स्वच्छ सुबक आरामशीर अतिथी कक्षात आमची राहायची सोय केली होती. लागूनच गच्ची, समोरच बाबाताईंचं घर, भरपूर फुलझाडं, पक्षी आणि त्याहीपेक्षा महत्वाचं म्हणजे वातावरणात दाटून राहिलेली आपुलकी. असं ठिकाण स्वप्नातही आलं नव्हतं. दुसऱ्या दिवशी पहाटे बाबाताईंबरोबर फिरायला बाहेर पडलो. प्रदूषणाचा लवलेश नसलेली ताजी हवा, विविध प्रकारचे पक्षी, तलाव, हृदयंगम सूर्योदय, कलकलाट करणारी पांढरी धोप पिवळ्या चोचीची बदकं, फुललेली फुलं, डुलणारी शेतं, गोशाळेतल्या गायींचा घंटारव, आनंदवनात देह ठेवलेल्या प्रत्येकाची स्मृती जपणारी झाडं, जन्माआधीच खुडल्या गेलेल्या अनाम मानवी कळ्यांच्या स्मरणार्थ फुललेले गुलाब आणि पहाटेपासूनच कामाला लागलेली, भेटल्याबरोबर हसून नमस्कार करणारी भग्न शिल्पांसारखी पण संपन्न मनाची माणसं. यातलं काय अधिक सुंदर आहे हे ठरवणं कठीण नाही, अशक्यच आहे. 11 वाजता साठे काकांनी आम्हाला विकास भाऊंच्या ताब्यात दिलं. स्वतः गाडी चालवत विकास भाऊंनी आम्हाला आनंदवनाची सफर घडवली. लाकूड लोखंडाशिवाय बांधलेली घरं, आनंदवनाच्या परिसरात वसलेली स्वयंपूर्ण गावं, निराधार वृद्धांसाठी असलेलं उत्तरायण, अनाथ मुलांचं गोकुळ, या दोन्ही संस्था खरं तर नावालाच आहेत. सर्व वृद्ध आणि मुलं घराघरातून कुटुंबात सामावली आहेत. या सर्वांच्या निर्मात्याबरोबर ते बघणं हा अवर्णनीय अनुभव होता. एकाच माणसाला इतक्या विषयातलं सखोल ज्ञान असावं ही गोष्ट अविश्वसनीय आहे. विकास भाऊ समोर दिसतात म्हणून आणि त्यांचं काम बघून विश्वास ठेवावाच लागतो. रस्त्याच्या पलीकडे नेऊन आनंदवनाची जमीन आधी कशी होती तेही त्यांनी दाखवलं. दगडांच्या खाणीतून स्वर्ग उभा करणारे विकास भाऊ स्वतःला फक्त बाबांच्या स्वप्नांचे ठेकेदार समजतात. दुपारी साठे काकांबरोबर आनंदवनातले विविध कुटीरोद्योग बघितले. सतरंजा, चादरी, आसनं विकणारे, यंत्रमाग, हातमाग चालवणारे हात, भेटकार्ड, पेंटिंग्स, विविध प्रकारच्या फ्रेम्स बनवणारा कला विभाग. तिथे तर एक हात नसलेली मुलगी पायांच्या बोटात सुई धरून स्पायरो आर्टचं भेटकार्ड बनवत होती. प्रिंटिंग प्रेस, विटा बनवणारे, चपला बूट बनवणारे हात, शेतात बागेत राबणारे, कमळाच्या आकाराचे गुलाब फुलवणारे हात, एकमेकांना आधार देत जाणारे अंध मुलामुलींचे घोळके, बोटांचं नर्तन करणारी मूकबधीर मुलं, इच्छा भोजन खिलवणारे मुदपाकखान्यातले बल्लव, या सगळ्यांच्यात एक साधर्म्य होतं, ते म्हणजे प्रत्येकाच्या चेहऱ्यावरचं अतीव समाधान. साठे काका सांगत होते, असीम नैराश्यातून आत्महत्येच्या निर्णयाप्रत पोचलेली मनं आनंदवनात आल्यावर विलक्षण जिद्दीने जीवनाला सामोरी जातात. कुष्ठरोगी, अंध, अपंग, मूकबधिरांची वसाहत पाहायला जाताना मनात सहानुभूती घेऊन गेलेल्या माझ्या त्या मनावर बहिणाबाईंच्या ओळी जणू चाबकाचे फटकारे ओढत होत्या. खोप्यामंदी खोपा सुगरणीचा चांगला हे सांगताना शेवटी बहिणाबाई माणसाला जाणीव करून देते. तिची उलुशीच चोच, तेच दात, तेच ओठ, तुला दिली रे देवानं 2 हात 10 बोट. 31 डिसेंबरच्या रात्री आनंदवनापासून 70 किलोमीटरवर आनंदवनाचाच एक प्रकल्प असलेल्या मासळ गावात स्वरानंदवन वाद्यवृंदाचा कार्यक्रम होता. 5,000 गावकरी समोर होते. आनंदवनातल्या आर्ट, सायन्स, कॉमर्स, कृषी महाविद्यालयात शिकणारे विद्यार्थीही होते. कार्यक्रम तर सुरेखच झाला. पण शेवटी बाबांची जोडो भारत ही कविता सुरू झाल्यावर त्यात श्रोतेही सामील झाले आणि त्या हजारो कंठातून ते समूह गान ऐकताना आम्ही अक्षरशः थरारून गेलो. हिंदी मराठीचा एकही शब्द न समजणारी आमची जर्मन पाहुणी सुद्धा त्या वातावरणाने मंत्रमुग्ध झाली. आणि त्या कार्यक्रमामध्ये माझी डान्सर लेक जान्हवी तिने नृत्य सादर केलं
आमचा बरोबर आलेला गायक मित्र डॉक्टर हेमंत चांदोरकर यांनी एक गाणं सादर केलं आणि जान्हवीच्या त्या वयामध्ये या सगळ्याचा तिच्यावर इतका सकारात्मक परिणाम झाला की तिने फिलॉसॉफीमध्ये BA MA MPhil केल्यानंतर PhD साठीचा तिच्या थिसिसचा जो विषय होता त्यासाठी तिने फील्ड वर्क आनंदवनामध्ये केलं. तिची PhD युनिव्हर्सिटी होती ऑस्ट्रियामध्ये, पण त्याचं फील्ड वर्क मात्र तिने आनंदवनामध्ये येऊन केलं होतं. दुसऱ्या दिवशी दुपारी पुन्हा ते सगळे गायक वादक आणि आम्ही अशी आनंदवनातच 2-2.5 तासांची अनौपचारिक मैफल झाली. हेमंत, मी, आम्ही जरा गळे साफ केले, जान्हवी नाचली. नूतन वर्षाची इतकी संगीत नृत्यमय सुरुवात क्वचितच झाली असेल. या सर्व आनंदाचा कळसाध्याय म्हणजे संध्याकाळी खुद्द बाबांनी आम्हाला बोलावणं धाडलं. मासळच्या कार्यक्रमात जान्हवी नाचली, हेमंत गायला. ही वार्ता विकास भाऊंनी बाबांच्या कानावर घालताच त्यांच्यातल्या रसिकतेला राहवलं नसावं. प्रकृती अस्वास्थ्यामुळे दिवसभर भेटायला आलेल्या कोणालाही न भेटलेल्या बाबाताईंना आम्ही भेटावं आणि तेही त्यांच्या इच्छेवरून. ही कोणती पुण्याई कोण जाणे. भारावलेल्या मनस्थितीतच आम्ही त्या ऋषी कुटीरातून बाहेर आलो. साठे काकांनी एक गमतीशीर पण बोलकी आठवण सांगितली. दलाई लामा आनंदवनात आले होते. बाबांनी त्यांना विचारलं, आयुष्यात तुम्ही इतकं कार्य केलं, करता आहात, पण असं कधी वाटतं का काहीतरी करायचं राहून गेलं? दलाई लामा हसत म्हणाले, वाटतं ना. तुमचं कुटुंब बघितल्यावर लग्न करायचं तेवढं राहून गेलं असं आता वाटतंय. खरोखरच एखाद्या ध्यासासाठी तिसरी पिढी सुद्धा जेव्हा कार्यरत होते तेव्हा खरंच चमत्कारावर विश्वास बसू लागतो. 2 जानेवारी 2005 आज निघायचं. पहाटे लवकर उठून फेरी मारून पुन्हा आनंदवनातलं सृष्टी सौंदर्य नजरेत साठवून घेतलं. साठे काका म्हणाले, तुमच्या मनाची रसिकतेची गहराई किती आहे त्यावर तुम्हाला आनंदवन कसं दिसेल हे अवलंबून आहे. आनंदवन हा एक आरसा आहे. आम्ही निघायच्या वेळेला साठे काका पान खायचं निमित्त करून निघून का गेले हे समजणं कठीण नव्हतं. ते स्वतःला पुलंचा नारायण म्हणवत असले तरी मला मात्र त्यांच्यात अंतुबरवा दिसत होता. विकास भाऊ भारती वहिनींचा निरोप घेऊन गाडीत बसलो, पण येताना डोळ्यात आनंदवन भरून घेत आलेल्या मला मागे पडणारं आनंदवन दिसत का बरं नाही? डोळ्यात काहीतरी गेलं बहुतेक.